महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या मालेगाव शहरात पुन्हा एकदा जातीय विखाराचं विष कालवण्याचा प्रयत्न झालाय। एका अज्ञात समाजकंटकाने हिंदूंच्या श्रद्धास्थानावर आघात केल्याने संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळलीय। मालेगाव येथील साट्याबाबा हिंदू मंदिरात रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने प्रवेश केला। या समाजकंटकाने केवळ मंदिराच्या पवित्र गाभाऱ्यात मुस्लिम धर्मियांची हिरवी चादर टाकली नाही, तर मंदिरातील ग्रामदैवताच्या मूर्तीला मुस्लिम टोपी घालून धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न केला। सकाळी हा प्रकार उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली। आपल्या आराध्य दैवताचा असा अपमान झाल्याचे समजताच हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक झाले। शेकडो कार्यकर्त्यांनी रात्रीच मंदिराबाहेर जमत जोरदार निदर्शने केली आणि तिथेच ठिय्या आंदोलन सुरू केले। जोपर्यंत दोषींना बेड्या ठोकल्या जात नाहीत तोपर्यंत इथून हलणार नाही असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला। हे कृत्य म्हणजे मालेगावची शांतता भंग करण्याचा पूर्वनियोजित कट आहे। अशा विकृत मानसिकतेच्या व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्याने केली। जेजुरीनंतर खंडोबांचे दुसरे महत्त्वाचे देवस्थान असलेल्या चंदनपुरी गावामध्ये अत्यंत निंदनीय घटना झाली। तिथल्या साट्याबाबा मंदिरामध्ये काही जिहादी प्रवृत्तीच्या लोकांनी गोल जाळीदार टोपी असेल व हिऱ्या चादरींच्या मार्फत त्या मंदिराचे इस्लामीकरण करण्याचा जो घाट घातला तो समाजामध्ये असंतोष निर्माण करून या जिहादी वृत्तीला खतपाणी घातले। अशा सगळ्यांचा आम्ही हिंदुत्ववादी संघटना जाहीर निषेध करतो। सोबतच 2 दिवस उलटून सुद्धा पोलीस प्रशासनाने कोणत्याही जिहादला आजपर्यंत अटक केली नाही। आज रात्रीपर्यंत जर या जिहाद्यांना अटक झाली नाही तर आम्ही समस्त हिंदुत्ववादी पंचक्रोशी मधले सगळे गावांना एकत्रित करून मालेगाव व चंदनपुरी गाव बंद कसे होईल व या आरोपींना लवकर अटक कशी होईल यासाठी आम्ही उद्या रस्ता रोको किंवा निषेध आंदोलन निश्चितपणे आम्हाला करण्याची वेळ यानंतर येईल। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। सध्या या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे। मालेगावमध्ये कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। हिंदू मंदिरात देवतांची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करावी, अन्यथा चंदनपुरी गावात बंद पाळण्याचा इशारा हिंदुत्ववादी संघटनांकडून देण्यात आलाय। पोलीस या आरोपीला अटक करून कारवाई करतात का याकडे सर्वांचे लक्ष लागलंय। महाराष्ट्र बुलेटिनसाठी BK वाघ, मालेगाव। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।